दाणोली गावचं ग्रामदैवत लिंगमाऊली मंदिरात बुधवारपासून गेले 3 दिवस सुरू असलेल्या नवचंडी व दत्तयाग यज्ञ या धार्मिक सोहळ्याला शुक्रवारी भाविकांनी गर्दी केली। या धार्मिक सोहळ्यानिमित्त एरवी शांत असलेला दाणोली गाव गेले 3 दिवस हजारो भाविकांच्या उपस्थितीनं भक्ती रसात न्हाऊन निघाला। हा धार्मिक सोहळा यादगार ठरला। आंबोली सावंतवाडी रस्त्यावरील कुंभेश्वर येथून आकर्षक स्वागत कमान उभारून रस्त्यावर रांगोळी घालून व पताका लावून संपूर्ण गाव भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज होता। गुरुवारी प्रायश्चित्त विधी, पुण्यहवाचन, देवता स्थापना, दत्तयाग, नवचंडी जप, आरती, नैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर महाप्रसाद झाला। सायंकाळी भजन सम्राट अमित तांबोळकर यांच्या सुश्राव्य भजनाने रसिकांना मोहिनी घातली। यानंतर दाणोली ग्रामस्थांची भजनं झाली। शुक्रवारी मंदिरात सकाळी 8 वाजल्यापासून प्राकार शुद्धी, स्थापित देवता पूजन आदी धार्मिक कार्यक्रम झाले। त्यानंतर महिलांच्या कुंकुमार्जन सोहळ्याला ब्रह्मवृद्धांच्या मंत्रोच्चारात विधिवत सुरुवात झाली। कुंकुमार्जनासाठी महिलांनी मंदिराच्या सभा मंडपात गर्दी केली होती। शेकडो महिलांनी यात सहभाग घेतला। मंदिराचा सभा मंडप कुंकुमार्जन सोहळ्यानं फुलून गेला होता। यावेळी दत्तयाग व नवचंडी यज्ञ, दुपारी बलिदान, पूर्णाहुती, महानैवेद्य, महाआरती, महागाराणं, ब्राह्मण संभावना आदी धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। त्यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून देवीची ओटी भरण्यास प्रारंभ झाला। सर्व धार्मिक विधी गाव पुरोहित योगेश सोमण यांच्या अधिपत्याखाली ब्रह्मवृद्धांनी केले। शुक्रवारी हजारो भाविक लिंगमाऊली चरणी लीन झाले। गेले 3 दिवस सुरू असलेल्या या धार्मिक सोहळ्यानिमित्त लिंगमाऊलीला भरजरी वस्त्रांसह आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं। प्रसिद्ध सनई वादक भदू जाधव यांच्या सुश्राव्य सनई वादनाने भाविक मंत्रमुग्ध झाले। यावेळी या धार्मिक सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या शिमधड्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। या धार्मिक सोहळ्यानिमित्त मंदिराचा परिसर आणि मुख्य मार्ग झेंडे, पताका व आकर्षक विद्युत रोषणाईमुळे उजळून निघाला होता। गावात प्रथमच हा धार्मिक सोहळा होत असल्यामुळे त्यात हजारो भाविकांसह माहेरवाशिणींसह चाकरमान्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण होतं। गेले 3 दिवस दाणोली गाव मर्यादा, मानकरी, सेवेकरी, मुंबई मंडळ आणि समस्त दाणोली वासियांनी उत्कृष्ट नियोजन केलं। श्री देवी लिंगमाऊली कंपोस्ट दाणोली या ठिकाणी 30/4/2025 ते 2/5/2024 या ठिकाणी आज आमची ग्रामदेवता लिंगमाऊलीच्या देवळामध्ये दत्तयाग तसेच नवचंडी यज्ञाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा गेले 3 दिवस या ठिकाणी पार पडतोय व ह्या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगण तसेच शिमदाडी, मानकरी तसेच आजूबाजूच्या गावातील भाविक या ठिकाणी येऊन महाप्रसाद तसेच देवीचं दर्शन असेल, चंडिका यज्ञ असेल, दत्तयाग असेल याचं दर्शन मनोभावे घेतलेलं आहे। तर त्यासाठी सर्व जे भक्तगण आहेत त्यांचे दाणोली ग्रामस्थ तसेच गावमर्यादेकडून त्यांचे आभार। आणि हा जो उत्सव ह्या ठिकाणी आज संपन्न होत आहे, अतिशय म्हणजे भक्तिभावात हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। खूप नमस्कार। श्री देवी लिंगमाऊली मंदिर दाणोली येथे वैशाख शुक्ल 1/1947 सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी देवसू ते दाणोली तरंगकाठी पालखीसहित आम्ही देवतांचं आगमन झालेलं आहे। त्यापूर्वी देवसू गावामध्ये नवचंडी व दत्तयाग कार्यक्रम 24 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीत 3 दिवस याची देई याची डोळा संपन्न सर्व शिमदाड्यां व सर्व मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। सर्व भाविकांनी त्याला उपस्थिती चांगल्या प्रकारे दर्शवली आणि आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीया बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 ते 2 मे 2025 या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये हा दत्तयाग व नवचंडी यज्ञ
श्री देवी लिंगमाऊली मंदिर दानोली येथे संपन्न होत आहे। त्यासाठी सर्व गावचे शिमदाडी, सर्व गावचे मानकरी व गावातील सर्व आप्तेष्ट मंडळी, तिन्ही गावचे आमचे मानकरी, आप्तेष्ट मंडळी, ग्रामस्थ मंडळी उपस्थित राहून हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आणि या कार्यक्रमासाठी बहुसंख्य भाविकांनी इथे उपस्थिती लावलेली आहे आणि अशा प्रकारचा हा कार्यक्रम आमच्या बघण्यात तरी प्रथमच हा आमच्या श्री देवी लिंगमाऊली मंदिरामध्ये संपन्न होत आहे।